हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पाचव्या टप्प्यात पंतप्रधान मोदींचं महाराष्ट्रावर विशेष लक्ष। आज नाशिक आणि कल्याणमध्ये मोदींची जाहीर सभा, तर संध्याकाळी घाटकोपरमध्ये भव्य रोड शोचं आयोजन। महाराष्ट्रानं मोदींना रस्त्यावर आणलं। मोदींच्या महाराष्ट्रातील सभा आणि मुंबईतील रोड शोवरून उद्धव ठाकरेंची टीका। नाशिकमध्ये आज प्रचार सभांचा धडाका। पंतप्रधान मोदींसह शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची ही सभा होणार। ठाकरे गटाची आता मराठी नाही तर मुस्लिम मतांवर गुजराण। सभांमध्ये मुस्लिम नारे, ठाकरेंकडून वोट जिहाद करण्याचंही व्हिडिओद्वारे आवाहन। देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात। महाराष्ट्रात मोदींचा दौरा जिथं झाला तिथं भाजपचा पराभव निश्चित। पहिल्या 4 टप्प्यांमधील 90% जागा महाविकास आघाडी जिंकणार, संजय राऊतांचा दावा। ठाणे लोकसभेसाठी भाजप आग्रही होती, मात्र शिंदेंनी आनंद दिघेंची जागा सोडली तर शिवसैनिकांचं मनोधैर्य खचेल असं सांगितलं। एका मुलाखतीत फडणवीसांची माहिती। अजित पवार आमच्या सोबत आल्यावर सुरुवातीला आमचा मतदार नाराज होता, पण अजितदादांच्या वर्तनामुळे मतदारांचं मन बदललं, फडणवीसांचं वक्तव्य। प्रफुल्ल पटेलांनी पंतप्रधान मोदींना जिरेटोप घातल्यानं नवा वाद। मोदींच्या चरणी लीन होताना छत्रपतींच्या जिरेटोपाची शान का घालवताय? मोदींचं महाराष्ट्रासाठी योगदान काय? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। अजित पवारांची राष्ट्रवादी एकही जागा जिंकणार नाही, बारामतीत सुनेत्रा पवारांचा पराभव होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं भाकीत। केंद्रात सत्ता बदल होणार, भाजपला बहुमत मिळणंही अवघड। इंडिया आघाडीला 272 पेक्षा जास्त जागा मिळतील, पृथ्वीराज चव्हाणांचा दावा। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील फरार आरोपी भावेश भिंडेंचा मुंबई पोलिसांच्या 7 पथकांकडून शोध सुरू। भावेश भिंडे होर्डिंगवर जाहिरात असलेल्या इगो मीडिया कंपनीचा संचालक। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेला 48 तास उलटले, अजूनही काही जण अडकल्याची भीती। बचाव कार्य सुरूच, मृतांचा आकडा 14 वर। मुंबईतल्या रेल्वेच्या हद्दीतील महाकाय होर्डिंग तात्काळ हटवावे, महापालिकेचे रेल्वे प्राधिकरणाला आदेश। 179 पैकी 99 होर्डिंग धोकादायक असल्याचं निष्पन्न। सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी 6वा आरोपी अटकेत, लॉरेन्स बिश्नोईच्या जवळचा गँगस्टर रोहित गोतारा याला अटक, गुन्हे शाखेची कारवाई। महाराष्ट्रात यंदा 12 जूनपर्यंत मान्सूनचं आगमन होण्याचा अंदाज, नैऋत्य मोसमी वाऱ्याच्या हालचालींवरून संकेत। मागील वर्षाच्या तुलनेत देशात आणि राज्यात मान्सून लवकर सक्रिय होण्याची चिन्ह। नांदेड, लातूर, इंदापूर, यवतमाळ, वाशिम आणि सोलापूरला अवकाळी पावसानं झोडपलं, धान पिकाला धोका, भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान, तात्काळ मदत करण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाशिक, गोंदियासह लातूरमध्ये पाणी टंचाईचं भीषण सावट, लातूरमधील 19 तलाव कोरडे ठाक। नाशकात 1139 गावांना टँकरनं पाणी पुरवठा, तर गोंदियातील प्रमुख धरणांमध्ये 19% पाणीसाठा शिल्लक। आचारसंहितेमुळे रखडलेल्या शिक्षक भरतीमधील नियुक्त्यांना अखेर मान्यता, राज्यात 4000वर पात्र उमेदवार शिक्षकपदी रुजू। मतदान झालेल्या जिल्ह्यात शिक्षक भरतीला निवडणूक आयोगाची परवानगी। राज्यातील शाळांमध्ये 5 लाख बोगस विद्यार्थी, आधार नसताना वाढीव पट दाखवला, खासगी संस्था चालकांकडून कोट्यावधींची लूट। राजस्थानच्या कोलिहान खाणीत लिफ्ट कोसळली, 14 ते 15 जण अडकल्याची भीती, 3 जणांना बाहेर काढण्यात यश, बचाव कार्य सुरू। इस्रायलच्या हल्ल्यात माजी भारतीय कर्नल वैभव काळे शहीद, वाहनावर मिसाईल आदळल्यानं दुर्दैवी मृत्यू। 3 आठवड्यांपूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा विभागात रुजू झाले होते। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।